लहान मुलगी, तिचं नाव आहे मृणाल जाधव. आणि मृणाल जाधव तिच्याबद्दल जितकं म्हणावं तितकं कमी आहे माझ्यासाठी. कारण की त्या मुलीचं वय आहे 13 वर्ष. आणि 13 वर्षाच्या वयात तिने जी मॅच्युरिटी दाखवलेली आहे, तिने ऑलरेडी लय भारी आणि दृश्यमसारख्या मोठ्या मोठ्या फिल्म्समध्ये तिने काम केलेलं आहे. पण ती एवढी स्वीट आहे आणि एवढी क्यूट आहे की तिच्याकडनं मला पूर्ण फिजिकल फिटनेस, फिजिकल ट्रेनिंग, तिचं चालणं, तिचं वागणं, ते सगळं मला बदलावं लागलं फिल्मसाठी. त्याचं कारण असं होतं की फिल्मच्या आतमध्ये तिला क्रिकेटरची एक भूमिका करायची होती. म्हणजे ती ॲज अ क्रिकेटर राईज होते फिल्ममध्ये. तर ही एक भूमिका तिला साकारायची होती. श्रेयस दादासोबत काम करायला मजा आली. म्हणजे तो कसं पहिल्यांदा भेटली मी त्याला, तर थोडी भीती वाटली की ही फिल्म क्रिकेटकडे, तर कसं मी करणार, मॅनेज होईल की नाही. पण नंतर जेव्हा मी शूटला सुरुवात केली तेव्हा मला त्याचा स्वभाव असा फ्रेंडली वाटला, फ्रेंडसारखा वागत होता. मग त्यामुळे थोडा भीती कमी झाली, कॉन्फिडन्स यायला लागला. मग पुन्हा स्वप्नील सर वगैरे ह्यांना पण, स्वप्नील सरांसोबत मी पहिली फिल्म केली आहे. सो त्यामुळे थोडासा मला अजून कॉन्फिडन्स यायला लागला. ते पण मला कम्फर्टेबल ठेवायला लागले. आणि सांगायचं, श्रेयस दादा मला सांगायचे की तू इथे चुकतेस, हे असं नाही करायचं, हे असं करायचं. जेव्हा मी पहिल्या दिवशी मी तिला भेटलो आणि तिला म्हटलं की आपल्याला तिथे तुला क्रिकेट खेळायचं आहे, तुला क्रिकेटबद्दल काय माहिती आहे, तर तिने फक्त मला सांगितलं की सचिन तेंडुलकर मला माहिती आहे, ह्याच्याशिवाय मला क्रिकेट माहिती नाही. मी तिला म्हटलं की सचिन तेंडुलकर माहिती आहे ना, तर अख्खं क्रिकेट माहिती आहे इन शॉर्ट. सो मग तिला तिची ट्रेनिंग सुरू झाली माझ्यासोबत. तर ती पुण्यामध्ये तिला येऊन थांबवलं मी परत. जसं स्वप्नीलला थांबवलं तसं तिला पण मी 3 महिने इथे पुण्यामध्ये येऊन थांबवलं. त्याच्यामध्ये तिचे स्कूल्सचे डेज थोडे बंक झाले. त्याच्यासाठी मी सॉरी म्हणतो तिच्या आईला. तिची आई खूप चिडली माझ्यावर, एवढे स्कूलचे दिवस तुम्ही तिचे हे करताय. पण म्हटलं ती मुलगी जी आहे ना, ती मुलगी वेगळ्या लेवलची ॲक्ट्रेस आहे. आणि तुम्ही बघालच तिचं जे परफॉर्मन्स आहे, तिचं जे निघून येणार आहे ना, ते तुम्हाला आवडणार, त्याची माझी गॅरंटी आहे. तेव्हा पण सकाळी 7ला मी जायची ह्याच्यावर प्रॅक्टिसला करायला, वॉर्मअपसाठी. तेव्हा सुनेत्रा मॅम माझं घ्यायचं आणि दुपारी 2ला वॉली सर माझं क्रिकेट घ्यायचे. ते मला सांगायचे, क्रिकेट शिकवायचे. आणि तेव्हा श्रेयस दादा यायचा आणि माझ्याकडे बघायचा, सांगायचा की तू असं नाही, इथे प्रोग्रेस केला पाहिजे, हां तू इथे केला पाहिजे, तू असं केलं पाहिजे, असं तो सांगायचा. सो तिची ट्रेनिंग सुरू झाली. तर ट्रेनिंग सुरू झाल्यावरती पहिल्या दिवशी तिला बॅट उचलता पण येत नव्हती. एवढी म्हणजे हेवी असते ना बॅट युज्युअली, तर तिला बॅट उचलता येत नव्हती. तिला शॉट्स मारता नव्हते, तिला खेळता नव्हतं येत. जसं लहान मुलगा असतो ना, तर लहान मुलाला आपल्याला KG1 जर का टाकलं, त्याला ABCD पासून शिकवावं लागतं. तशीच ही लहान मुलगी, हिला क्रिकेटचं नॉलेज 0 होतं, तर तिला क्रिकेटचं ABCD पासून Z पर्यंत शिकवावं लागलं. मला या फिल्ममधून खूप शिकायला मिळालं. मला क्रिकेट आता आधी स्पोर्ट्समध्ये काहीच माझं कल नसल्यामुळे मला क्रिकेट येत नव्हतं. सो आता मला क्रिकेट यायला लागलं. मी चांगली क्रिकेट खेळू शकते. आणि क्रिकेटच कशाला, इतरही जे मैदानी खेळ आहेत ते मी खेळते, चांगल्या प्रकारे खेळते. आणि आता मला खेळांकडे आवड निर्माण व्हायला लागली आहे. आणि हळूहळू तिचा फॉर्म बदलत गेला, हळूहळू तिचं ट्रान्झॅक्शन होत गेलं, हळूहळू ती बॅटिंग स्टान्स तिचा सुधरत गेला, हळूहळू तिचा स्टॅमिना वाढला, तिचा ॲटिट्यूड टुवर्ड क्रिकेट वाढला. चांगल्या पद्धतीचा तिने शॉट्स खेळणं सुरू केलं. तिचे शॉट्स पहिले कधीच लागायचे नाही बॅटला. ती 4 बॉल खेळून थकून जायची, बसून जायची. आणि आपण लहान मुलीपासून एक्सपेक्ट पण नाही करू शकत की ती 4 तास 5 तास प्रॅक्टिस करेल. आता लोक बोलतात की मुली, आधी म्हणायचे की मुली क्रिकेट खेळू शकत नाही, मुली स्पोर्ट्स खेळू शकत नाही, मुली काहीच नाही, मुली फक्त घरात बसायचं, जेवण बनवायचं आणि एवढंच काम मुलीचं. तर आता हे फिल्म रिलीज झाल्यावर लोकांना कळतंय की नाही, मुली पण करू शकतात, मुली पण क्रिकेट खेळू शकतात, मुली पण क्रिकेटच कोणताही स्पोर्ट्स खेळू शकतात, मुली जगात आज काहीही करू शकतात. हर पॉईंटला, हर मोमेंटला तिला मी पॅशनेट टुवर्ड द क्रिकेट, डेडिकेशन टुवर्ड द क्रिकेट काय असतं, किती मेहनत लागते, काय लागते, लोक काय करतात, लोकांना चान्स नाही मिळत, लोक मेहनत घेतात तरी. आपण आज या लेवलवरती आहोत, आपण आज या लेवलवरती असून आपल्याला हा चान्स मिळतो, तर आपण किती त्याचं चीज केलं पाहिजे. ह्या गोष्टींची व्हॅल्यू, म्हणजे जे गोष्टींची व्हॅल्यू असते ती मी तिला सारखं समजवत राहायचो. आणि तिचे जे शॉर्ट्स कुठे चुकले तर सारखं तिला मी ट्रेन करत राहायचो. सकाळ दुपार जेव्हाही ती प्रॅक्टिस करेल तेव्हा मी तिथे असायचो तिच्यासोबत. लोकांना चित्रपटामध्ये दिसेल की तिने काय लेवलचं ते कॅरेक्टर अचीव केलेलं आहे, असं मी म्हणेन. नवे व्हिडिओज पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाईक अँड शेअर. एन्जॉय.